नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर मैन सर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, डिग्रीला सुरुवात केली होती। डिग्रीच्या विशेषणाची बेसिक माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात डिग्रीची व्हिडिओ म्हणजे पूर्ण वाक्य बघणार आहोत, समजून घेणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिग्री बद्दल थोडीशी माहिती दिली होती आणि विशेषणाचे प्रकार सांगितले होते, बरोबर आहे। आता या तुलना करण्याच्या पद्धती किती येतात, डिग्री किती येतात, 3 येतो। कोणती कोणती? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। ह्या 3 डिग्र्या पडल्या। 3च का पडल्या बरं? जास्त काऊन नाही? 3 तिकडे काम बिगडे होतं। प्राचीन काळामध्ये किंवा गावाकडे असं म्हणतात की 3 तिकडे काम बिगडे, तिघांचं जमत नाही। व्याकरण तज्ञांनी जे काही संशोधन केलं याच्यामध्ये, मग 3च का केलं? तर हे का केलं? कारण विशेषणाचे जे आहेत ना, हे 3 रूप आहेत। जसे का आपण पाहिले, गुड, बेटर आणि बेस्ट। हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, हे किती प्रकारचे? तुलना करण्याचे विशेषणाच्या या 3 रूपावरूनच तुलना करण्याच्या सुद्धा 3 पद्धती पडलेल्या आहेत। पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। तर आपण काल विशेषणाबद्दल माहिती घेतली होती। तर आज असे काही शब्द आहेत बघा या डिग्रीमध्ये, जे की यांच्यामध्ये येतात, त्यांचे बदल काय होतात। जसं की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एखादा शब्द आला असेल, नो अदर, तर कंपॅरेटिव्ह मध्ये याचा बदल करायचा एनी अदर। काय बदल करायचा? एनी अदर। आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्याचा बदल होतो द। पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर नथिंग असेल, कंपॅरेटिव्ह मध्ये त्याचा बदल करायचा एनीथिंग, आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्याचा बदल काय होतो? द। पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नो वन असेल, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याचा बदल एनी वन असा करायचा, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याचा बदल काय होईल? द। पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर व्हेरी फ्यू हा शब्द आला असेल, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याचा बदल करायचा मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर। मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर। आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याचा बदल करायचा वन ऑफ द। म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये हे 4 शब्द आलेले असतात, त्याचे बदल कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतात, तर त्याचे बदल सुपरलेटिव्ह मध्ये काय होतात, ते या पद्धतीने करायचं। थोडक्यात काय, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे 4 शब्द आलेले आहेत, हे कधी पण वाक्याच्या सुरुवातीला आलेले असतात। कधी आलेले असतात? वाक्याच्या स्टार्टिंगला, बरोबर आहे। आणि जेव्हा आपल्याला याचा बदल कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करू, तेव्हा या नो अदरचा बदल काय होणार? एनी अदर। नथिंगचा बदल एनीथिंग, नो वनचा बदल एनी वन, व्हेरी फ्यूचा बदल मेनी अदर किंवा मोस्ट अदर करायचा। मग हे जे शब्द आहेत कंपॅरेटिव्ह डिग्री मधले, तर हे येत असतात विशेषणाच्या नंतर, विशेषणाच्या नंतर। आणि सुपरलेटिव्ह मध्ये जे हे आहेत शब्द, ते येतात विशेषणाच्या आधी। म्हणजे याची जागा पहा, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आलेले 4 शब्द जे आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला आलेले असतात, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये जे हे शब्द आलेले आहेत ते विशेषणाच्या नंतर आलेले असतात, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मधले विशेषणाच्या अगोदर आलेले असतात। मग आता जेव्हा पॉझिटिव्हचे सुपरलेटिव्ह करायची, तेव्हा नो अदरचा बदल द, नथिंगचा बदल दच होतो, नो वनचा बदल दच होतो, व्हेरी फ्यूचा बदल काय होणार? वन ऑफ द। पण आता इथं एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की जर सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल आणि त्यांनी जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितली, कोणत्या डिग्रीचं वाक्य असेल? सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल आणि पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितलेले असेल, आणि विशेषणाच्या आधी द हा शब्द आला असेल, काय आलेला असेल? द आलेला असेल, मग नेमका या द चा बदल काय करणार? का द चा बदल नो अदर करणार, नथिंग करणार की नो वन करणार? कारण स्पेलिंग सारखीच आहे ना। हे द आहे का, हे द आहे की हे द आहे, कळणार का? वाक्यामध्ये जे आलेलं असेल, या तिन्हीपैकी कोणतं द आहे ते कळणार का? नाही कळणार। मग पहा, त्यावेळेस काय करायचं, यातलं कुठलंही द आला असेल
तर बदल सर्वसाधारणपणे काय करून टाकायचा, नो अदर. का तर पहा, नथिंग जे आहे, नथिंग हे कसं आहे, वस्तुवाचक आहे. कसं आहे, वस्तुवाचक आहे. मग जर या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये वस्तूंची तुलना केलेली असेल तर आणि द जर आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही त्याचा बदल काय करणार, नथिंग असा करणार. नो वन काय हो, व्यक्तिवाचक. नो वन कसं आहे, व्यक्तिवाचक. मग इकडे जर आलं असं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये व्यक्तिवाचक जर एखादं नाम आलं असं तर मग ते व्यक्तिवाचक नाम, सपोज कमल इज वन ऑफ द मोस्ट एज्युकेटेड वुमन इन अवर विलेज. कमल इज वन ऑफ द मोस्ट, हे झालं इकडचं. पण जर असं वाक्य असेल, कमल इज द मोस्ट एज्युकेटेड वुमन इन अवर विलेज, मग द आलेला आहे पण कुणाबद्दल माहिती सांगते, कमल बद्दल. म्हणजे ते कसं आहे, व्यक्तिवाचक आहे. मग पहा, वस्तुवाचकाला असेल तर नथिंग आणि व्यक्तिवाचकाला असेल तर नो वन. आणि आता नो अदर जे आहे याच्यामध्ये व्यक्तिवाचकही चालतं आणि वस्तुवाचकही चालतं. म्हणजे थोडक्यात काय, जर सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये द जर विशेषणाच्या पूर्वी आलेला असेल आणि तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री करायची सांगितले असेल तर अशा वेळेस त्याचा बदल तुम्ही काय करणार, नो अदर असा करणार. चालेल, प्रत्यक्ष वाक्यच बघू आपण आता. चालेल, ओके. पहिल्यांदा आपण काय करू, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य होतं. एक जर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल असं, नो अदर रिव्हर इन इंडिया. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज गंगा. काय वाक्य, नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज गंगा. दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे हे ओळखू येतं, निश्चितच पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. कशामुळे आहे तर बघा, काय आलेल्या वाक्याच्या सुरुवातीला नो अदर, 4 शब्दापैकी नो अदर, नो वन, नथिंग, व्हेरी फ्यू, या 4 शब्दापैकी पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याच्या सुरुवातीला कोणता शब्द आलेला आहे, नो अदर आलेला. त्याचबरोबर पुन्हा कशामुळे ओळखू येतं, चला बघा, ॲज च्या मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे. कोणतं आहे, लॉंग. या दोन गोष्टीवरून आपल्याला ओळखू येतं की दिलेलं वाक्य जे आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, कुठलंही वाक्य आलं ते ओळखता येतं, सोपं आहे. मग जिथं पुढं तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसेल, हा या वाक्यात आता हे सहाय्यकारी क्रियापद नाही, हे मुख्य क्रियापदाचं काम करते, बरोबर. जेव्हा एखाद्या कर्त्याची किंवा क्रियेची विशेषता सांगितली जाते तेव्हा सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापदाचं काम करत असतात, बरोबर आहे. पहा, जेव्हा कर्त्याची विशेषता सांगितलेली असते तेव्हा चालू वर्तमान काळाची ॲमिजार ही सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळात मुख्य क्रियापदाचं काम करतात. मग पहा, या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे, इज, ते काढायचं. हे तर ओळखायला सोपं येतं. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा काय करू आपण, वाक्यामध्ये कोणते शब्द काय म्हणून आले ते कळूता. इज काय आलेलं आहे, वर्ब म्हणून आलेलं आहे, बरोबर. त्याच्या पूर्वी जेवढं काय वाक्य असेल स्टार्टिंग पासून त्याच्या आधी त्या सगळ्याला नाव द्यायचं यन. काय नाव द्यायचं, त्याला काय गृहीत धरायचं, यन. आता यन म्हणजे काय तर नाउन. यन म्हणजे काय, नाउन. हे काय, वर्ब. आता ॲज च्या मध्ये काय आलेलं आहे, ऍडजेक्टिव्ह. काय आलेलं आहे, ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. आणि उरलं शेवटी काय तर हे एक यन आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकाच नामामध्ये तुलना होणं शक्य नाही, एका गोष्टीमध्ये तुलना होणं शक्य नाही. वाक्यात कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त नाम आलेले असतात. तर अशा प्रकारच्या वाक्यात एक अस्पष्ट नाम असतं आणि दुसरं स्पष्ट नाम असतं. म्हणून आता हे यन आहे आणि हे एक यन आहे, दोन्ही यन आहे, बरोबर आहे. हे वाक्यात जाताना स्टार्टिंगला लागतं, आपल्याला आधी लागतं, म्हणून याला काय गृहीत धरायचं, यन1 गृहीत धरायचं आणि याला काय गृहीत धरायचं, यन2. कोणत्याही डिग्रीचं वाक्य असेल आणि कुठलंही वाक्य असेल तर पहिल्यांदा काय शोधून काढायचं, त्या वाक्यातलं हेल्पिंग व्हर्ब किंवा मेन व्हर्ब ज्याला आपण म्हणतो ते व्हर्ब काढायचं. शोधून काढलं
त्या वर्बच्या पाठीमागचं जेवढं केवढं वाक्य असेल ते N1 गृहीत धरायचं. त्यानंतर इथं ऍडजेक्टिव्ह आणि लास्टला उरलेलं काय आहे N2 म्हणजे नाउन, दुसऱ्यांदा आलेलं, दुसरं आलेलं झालं, दिलेलं वाक्य आहे. मग हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे. पॉझिटिव्ह डिग्रीचं वा नो अदर ऑब्लिक व्हेरी फ्यू, हे शब्दापैकी आता पाहिलेले आपण शब्द. एन म्हणजे काय नाउन, HV म्हणजे काय किंवा वर्ब म्हणजे हे थोडक्यात वर्ब म्हणूया आपण HV म्हणण्यापेक्षा, किंवा HV म्हणा तुम्हाला जे सोपं वाटतं. ऍक्च्युअली काय आहे ते वर्ब आहे, ऍक्च्युअली काय वर्ब आहे, हे वर्ब झालं. त्यानंतर ऍज, ऍडजेक्टिव्ह, ऍज आणि शेवटी काय एन म्हणजे नाउन. आता दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, आपल्याला बनवायची कोणती याची कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बनवू. आपल्याला सांगितले कंपॅरेटिव्ह बनवायला. मग कंपॅरेटिव्ह बनवायचं असेल तर आपल्याला काय करायचं सूत्र पाहायचं. सुरुवात काय होईल एन, काय घ्या म्हणतो एन घ्या. इथं लिहू आपण कोणती बनवतोय सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री बनवतोय. एन घ्या, इथं N1 आहे आणि N2 आहे, दोन्ही पैकी कोणतं एन घ्यायचं इथं दिलंय का, सूत्रामध्ये दिलंय का, नाही दिलं. N1 घ्या की N2 घ्यायचं हे या सूत्रामध्ये दिलेलं नाही. मग हा ट्रायंगल बघायचा कोणता, तर लक्ष द्या इकडं, हा ट्रायंगल दिसतो का, दिसतो. जो हा बिंदू आहे या बिंदूला नाव द्या पीडी. काय नाव द्यायचं पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. या बिंदूला नाव द्यायचं सीडी, याला एसडी. वरचा पीडी, डाव्या हाताचा सीडी आणि उजव्या हाताचा एसडी. मग जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करू किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह करू तेव्हा N2 घ्यायचं. जेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीची सुपरलेटिव्ह डिग्री करू किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री करू तेव्हा पण N2च घ्यायचं. जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुपरलेटिव्ह करू आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह करू तेव्हा मात्र N1 घ्यायचं. लक्षात आलं का. वरचा पॉइंट कोणता, हे पीडीचा, डावा बाजूचा सीडी, उजवा एसडी. मग जेव्हा आपले वरचे दोन आहेत खोपी सारखे असे नाही, जेव्हा दोन्ही आहेत साईड आहेत ह्या N2 ची आणि खालची साईड N1 ची. मग आता पहा लक्षात येतं का, तर पीडीची सीडी करतोय म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करतोय. कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या सूत्रामध्ये सांगितलं सुरुवातीला काय घ्या म्हणतं एन घ्या, पण इथं N1 आहे N2 आहे हे आपल्याला या सूत्रामध्ये सांगितलं नाही. अशा वेळेस हा त्रिकोण बघायचा, ट्रायंगल बघायचा, कोणत्याची कोणती करतोय आपण पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करतोय. मग पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करताना काय घ्यायचं N2 घ्यायचं. कोणता आहे N2, मग याच्यामध्ये गंगा घेतलं वाक्याचं सुरुवातीला. ओके, दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे वर्तमान काळ. मग वर्तमान काळ ठेवायचा. इथं पाहायचं कोणतं आलेलं आहे इज, अॅमिजार पैकीच आहे ना. वर्तमान काळ असेल तर वर्तमान काळ ठेवायचं, भूतकाळ असेल तर भूतकाळ. मग दिलेल्या डिग्रीचा काळ कोणता आहे प्रेझेंट टेन्स. मग इथेही प्रेझेंट टेन्स घ्यायचा. मग गंगासाठी अॅमिजार पैकी कोणतं हेल्पिंग वर्ब लागू पडेल किंवा वर्ब लागू पडेल ते म्हणजे इज. झालं वर्ब झालं किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण त्याला, ते झालं. पुढे काय घ्या म्हणतं ऍडजेक्टिव्ह. पहा याच्यात शोधा कोणतं आहे ऍडजेक्टिव्ह लॉंग. मग ते लिहिलं लॉंग लिहिलं, पण ते झालं पॉझिटिव्हचं. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ट्रान्सफर करताना त्याला काय प्रत्यय लागेल ER लागेल की मोर, तर ER लागेल. काय लागेल ER. लॉंगचं कंपॅरेटिव्ह मध्ये काय झालं लॉंग मध्ये, याचा प्रश्न मिटला. पुढे काय घ्या म्हणतं दॅन हा शब्द. कोणता घ्यायचंय दॅन. आता त्याच्यानंतर म्हणतं एनी ऑदर किंवा मेनी ऑदर दोन्ही पैकी एक घ्या. एनी ऑदर किंवा मेनी ऑदर. पाहता एनी ऑदरच्या पाठीमागून एनीवन पण आहे, त्याच्या पाठीमागून एनिथिंग पण आहे. बरोबर, एनी ऑदर एनीवन एनिथिंग, मेनी ऑदर त्याच्या पाठीमागून मोस्ट ऑदर. मग यांच्यापैकी एक घ्यायचं आहे. आता एक तर पहा काय घ्या म्हणतो, एक तर एनी ऑदरचं किंवा मेनी ऑदर दोन्हीपैकी एक घ्या म्हणतो. पण मनाने घ्यायचं का नाही. पीडीची सुरुवात कशाने झालेली ते बघायचं. पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात कशाने झालेली नो ऑदर. नो ऑदरचा बदल कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतो एनी ऑदर. जर या ठिकाणी व्हेरी फ्यू असतं तर त्याचा बदल काय केला असता आपण मेनी ऑदर. नाही लक्षात आलं. वर पहा एकच शब्द आहेत ना, इथेही पहा द वन ऑफ द. मग दिलेल्या वाक्यात या ठिकाणी कोणता शब्द आलेला आहे नो ऑदर. मग इकडचाच घ्यायचा. ठीक आहे, ऑब्लिकचं चिन्ह दिसते का, ऑब्लिकचं दिसते तुम्हाला इथं
ऑब्लिकचं चिन्ह आहे. हा, मग आता पहा या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ऑब्लिकच्या अलीकडचा आहे की पलीकडचा शब्द आहे? अलीकडचा. बरोबर. म्हणून या ऑब्लिकच्या अलीकडचाच घ्यायचा कंपॅरेटिव्ह मध्ये. सुपरलेटिव्ह मध्ये ऑब्लिकच्या अलीकडचाच घ्यायचा. मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ऑब्लिकच्या अलीकडे काय आलेले? नो ऑदर आलेले. नो ऑदरचा बदल कंपॅरेटिव्ह मध्ये काय होतो? एनी ऑदर. एनी ऑदर शब्द लिहिला. झालं. दोन्हीपैकी एक घेतलं, पुढे गेलो. काय उरलंय? यन उरलं. यन कोणतं उरलेलं आहे आता? एवढं. नो ऑदर हे गंगा तर आपण घेतलेलं आहे. यन वन उरलेलं आहे. यन वन पैकी नो ऑदर आपण त्याचा बदल एनी ऑदर केलेला आहे. उरलं काय? केवढं वाक्य उरलंय? रिव्हर इन इंडिया. काय उत्तर आलं? गंगा इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. हे झाले कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं बघू त्या वाक्य. हा, आता कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह करता येतं किंवा मग पॉझिटिव्ह डिग्रीचंही करता येतं. आपण पॉझिटिव्ह दिलेला प्रश्न जो आहे त्याचाच करतो आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. सुरुवातीला काय घ्या म्हणतो? यन घ्या. बरोबर. तेच आता सूत्र टाकलेलं आहे आपण. N1 आहे, N2 आहे. दोन्हीपैकी N1 घ्यायचं का N2 घ्यायचं इथं सांगितलंय का? नाही, फक्त इथं N आहे. मग N1 घ्यायचं की N2 घ्यायचं, तेव्हा हा ट्रायंगल बघायचा, त्रिकोण बघायचा. कोणती डिग्री करतोय आपण? सुपरलेटिव्ह करतोय. कुणापासून? पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची सुपरलेटिव्ह डिग्री करताना काय घ्यायचंय? N2 घ्यायचं. मग कोणत्याही दिलेल्या वाक्यामध्ये N2 गंगा आणायचं. झालं. नंतर काय घ्या म्हणतो? पुढे वर वाक्यात कोणतं आहे? इज. वर्तमान काळ. इथे कोणतं येणार? इजच येणार. त्यानंतर द किंवा वन ऑफ द. दोन्हीपैकी एक घ्यायचं. पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात कोणता शब्द आलेला आहे? नो ऑदर. मग कंपॅरेटिव्ह मध्ये त्याचा बदल एनी ऑदर. सुपरलेटिव्ह मध्ये द. पहा, नो ऑदर, एनी ऑदर, द. नो वन, एनी वन, द. नथिंग, एनिथिंग, द. त्यानंतर व्हेरी फ्यू, मोस्ट ऑदर किंवा मेनी ऑदर आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द. तर या ठिकाणी पीडी मध्ये काय आलेले? नो ऑदर. इकडे बदल काय करायचा? द. ते नाही लक्षात आलं तर तुम्हाला असं पटकन जातो. ऑब्जेक्टच्या अलीकडचा शब्द इकडे ऑब्जेक्टच्या अलीकडचा घ्यायचा. कोणता आहे? द. जा. दोन्हीपैकी एक घेतला. पुढे काय घ्या म्हणतं? ऍडजेक्टिव्ह घ्या. लॉंग, लॉंगर कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होईल? लॉंगेस्ट. झालं. राहिलेलं काय? यन घ्या म्हणतो. आता N2 घेतलं इकडं. राहिलं कोणतं? N1. N1 मधल्या नो ऑदरचा बदल आपण काय केलेला आहे? या ठिकाणी द केलेला आहे. उरलं काय वाक्य मग? रिव्हर इन इंडिया. काय आलं उत्तर? गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पाहिलं आपण हे वाक्य. पुन्हा एक वाक्य बघू तर आपण थोडस वेगळं. असं वाक्य असं थोडं वर लिहितो. जागा बसली पाहिजे. असं वाक्य असेल. व्हेरी फ्यू ड्रामाज इन English literature very few dramas in English literature are as popular as Hamlet. हॅमलेट नाही बरं, हॅमलेट शेक्सपियरच्या एका नाटकाचं नाव आहे. शेक्सपियरच्या एका नाटकाचं नाव. हा शब्द तिकडे लिहितो ना, म्हणजे लक्षात राहील. इथं लिहितो, इथून राहिलेलं वाक्य लिहितो. थोडस छोटं घ्यायला पाहिजे होतं, पण झालं मोठं थोडस. काय वाक्य? व्हेरी फ्यू ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर आर ॲज पॉप्युलर ॲज हॅमलेट. दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचं. अगदी बरोबर. कोणती बनवायची पहिल्यांदा? कंपॅरेटिव्ह बनवू. मग कोणती बनवायची असेल तर पहिल्यांदा काय करायचं? दिलेलं वाक्य जे आहे त्या दिलेल्या वाक्यामध्ये कोणते शब्द काय म्हणाले ते काढायचं.
पहा सर्वप्रथम काय कर दिलेल्या वाक्यात वर्ब कोणतं आले, कोणतं आलेले झालं वर्ब. तिथपर्यंत जेवढं वाक्य असेल ते सगळं वाक्य काय गृहीत धरायचं, N1 गृहीत धरायचं. ओके. त्यानंतर ऍज मध्ये काय आलेलं असतं, ऍडजेक्टिव्ह, आणि ऍजच्या नंतर हे जे उरलेलं आहे ते काय आहे, N2. पहा व्हेरी फ्यू ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर N1 आर हे झालं वर्ब. त्यानंतर ऍज पॉप्युलर ऍज च्या मध्ये पॉप्युलर हे काय झालं ऍडजेक्टिव्ह, आणि हॅमलेट हे काय झालं N2 झालं. मग बघू आता कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य करू. काय घ्या म्हणतं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये N घ्या, पण इथं सांगितलं नाही आपल्याला सूत्रामध्ये N1 घ्या की N2 घ्या. या ठिकाणी N1 पण आहे आणि N2 पण आहे. मग अशा वेळेस काय करायचं, हा त्रिकोण बघायचा. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह करताना किंवा कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह करताना काय घ्यायचं सांगितलं आपल्याला, N2 घ्यायचं सांगितलंय. मग कोणतं आहे N2 वाक्यामध्ये, हॅमलेट ते घेतलं सुरुवातीला. कोणती बनवतोय आपण, सीडी बनवतोय. थोडस छोटं लिहितो, बसलं पाहिजे वाक्य, दिसतं ना. ओके, हॅमलेट घेतलं N2. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, वर्ब. कोणतं आलेले, आर. पहा आर आलेला आहे. मग इथंही तेच लागू पडेल का, नाही. प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ आहे. वर्तमान काळामध्ये ॲमिजारी सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी डिग्रीमध्ये वापरली जातात. मग इथं त्यांच्यापैकीच घ्यावं लागेल. मग इथं आर लागू पडणार नाही, कारण का हॅमलेट हा जे नाव आहे हे कसं आहे, सिंग्युलर आहे. हे नाम जे आहे ते कसं आहे, एकवचनी आहे. म्हणून या ठिकाणी आर घेता येणार नाही. त्या वर्तमान काळातच कोणतं घ्यावं लागेल, इज. ॲमिजार पैकी सिंग्युलर साठी इज घेतलं झालं. त्यानंतर काय घ्या म्हणतात, ऍडजेक्टिव्ह. कोणता आहे ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये, पॉप्युलर. बरोबर. आता पॉप्युलर आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याच काय ट्रान्सफर होईल, काय होईल, पॉप्युलरचं ER लागेल का, विशेषणाला ER लागेल की विशेषणाच्या पूर्वी मोर लागेल, विशेषणाच्या पूर्वी मोर लागेल. कारण का काल आपण पाहिलं 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर स्वरांची संख्या विशेषणामध्ये असेल, विशेषणामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वरांची संख्या जर विशेषणामध्ये असेल तर त्या विशेषणाला कंपॅरेटिव्ह नंतर कंपॅरेटिव्ह मध्ये ER प्रत्यय लागतात, त्याच्या पूर्वी मोर, आणि सुपरलेटिव्ह मध्ये EST प्रत्यय लागतात, मोस्ट लागतं. या ठिकाणी 3 स्वर आलेले आहेत. या विशेषणाला ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लागतात, त्याच्या पूर्वी काय येईल, मोर हा शब्द येईल. मोर, पॉप्युलर. पुढे घेऊ. पुढे कोणता शब्द घ्यायचा आहे, दॅन. कंपॅरेटिव्ह दॅन घ्यायचा. त्यानंतर परत तेच आहे, एनी ऑर्डर घ्या किंवा मेनी ऑर्डर घ्या. मग दोन्ही पैकी मला नाही घ्यायचं नाही. प्रश्नामध्ये कोणतं आलेलं ते बघायचं. काय आलेलं आहे, व्हेरी फ्यू आलेलं आहे. मग व्हेरी फ्यूचा बदल काय होतो सुपरलेटिव्ह मध्ये, तर मेनी ऑर्डर. नाही लक्षात आलं तर हे बघा, ऑब्लिकच्या अलीकडचं आहे का पलीकडचं आहे, ऑब्लिकच्या अर्राडचं आहे का पर्राडचं आहे, बरं पर्राडचं आहे. मग ऑब्लिकच्या पलीकडचं आहे ना, इथं ऑब्लिकच्या पलीकडचं घ्यायचं. कोणतं आहे, मेनी ऑर्डर. किंवा व्हेरी फ्यूचा बदल काय होतो कंपॅरेटिव्ह मध्ये, मेनी ऑर्डर. झालं. पुढे गेलो आपण, काय घ्या म्हणतो, राहिलेलं N. कोणतं N, हे हॅमलेट सुरुवातीला घेतलं, हे राहिलं होतं व्हेरी फ्यू ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर. पण आपण या व्हेरी फ्यूचा बदल काय केलेला आहे, मेनी ऑर्डर. मग उर्वरित N1 कोड राहिलं, ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर. ते काय उत्तर, हॅमलेट इज मोर पॉप्युलर दॅन मेनी अदर ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर. झालं कंपॅरेटिव्ह. सुपरलेटिव्हचं करू बघू आता. ठिकाणी N सुरुवातीला काय घ्या म्हणतं, N घ्या. इथं कोणतं N1 पण आहे, N2 पण आहे. मग ट्रायंगल बघायचा. पीडीची एसडी किंवा एसडीची पीडी करताना काय घ्या, N2. यातलं N2 कोणतं, हे इकडे लिहिलेलं कोणतं आहे, हॅमलेट. मग घेतलं वाक्याच्या सुरुवातीला हॅमलेट. झालं. त्यानंतर काय घ्या म्हणतं, व्ही म्हणजे वर्ब. कोणतं आहे वाक्यामध्ये, आर आहे दिलेला आहे. पण इथं आर येईल का, नाही येणार, कारण हे एकवचनी नाम आहे.
इथं आर कुणासाठी आलेले, या ड्रामाज या शब्दासाठी. कोणत्या? ड्रामाज या शब्दासाठी आले. अनेक वचन आहे म्हणून इथं अनेक वचन घेतलं. आणखी एक गोष्ट सांगतो महत्वाची, पिढीची सुरुवात जेव्हा जेव्हा व्हेरी फ्यू या शब्दानं झालेली असेल, कोणत्या? व्हेरी फ्यू या शब्दानं झाली असेल, तेव्हा तेव्हा समोर वाक्यामध्ये अनेक वचनी क्रियापद राहणार, सहाय्यकारी क्रियापद असणार. काय? व्हेरी फ्यू जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा अनेक वचनी नाम येईल. बरोबर? व्हेरी फ्यू हा शब्द मुळातच कसा आहे? अनेक वचनी आहे. म्हणून या व्हेरी फ्यू मुळे अनेक वचनी नाम आलेले आहे. आणि या ठिकाणी आर हे अनेक वचनी त्या ठिकाणी आलेला आहे. तर आर घेता येणार आहे आपल्याला. हॅमलेट हे एक वचनी आहे म्हणून एन इज आर इज. पुढे गेलो आपण, काय घ्या? द घ्या किंवा वन ऑफ द घ्या. इथं काय आलेलं आहे? व्हेरी फ्यू आहे. व्हेरी फ्यूचा बदल कंपॅरेटिव्ह मध्ये मेनी अदर होतो किंवा मोस्ट अदर होतो. सुपरलेटिव्ह मध्ये काय होतो? वन ऑफ द. किंवा सांगितल्याप्रमाणे ऑब्लिकच्या पलीकडचा शब्द आहे, इथं पलीकडचा, इकडेही पलीकडचा, म्हणजे व्हेरी फ्यूचा बदल वन ऑफ द झालं. त्यानंतर काय घ्या म्हणतं? ऍडजेक्टिव्ह. इथं कोणतं आहे? पॉप्युलर. कंपॅरेटिव्ह मध्ये कोणतं झालं रे? मोर पॉप्युलर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होईल? मोस्ट पॉप्युलर. राहिले काय? एन. हे N2 आपण घेतलं, मग N1 राहिलं. सहाय्यकारी क्रियापदापर्यंत असते. N1 केवढे? व्हेरी फ्यू ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर. पण या व्हेरी फ्यूचा बदल आपण सुपरलेटिव्ह मध्ये काय केलेला आहे? वन ऑफ द केलेला. व्हेरी फ्यूचा बदल. म्हणून ह्याचा प्रश्न कटला. राहिलेलं N1 लिहायचं. कोणता आहे? ड्रामाज इन इंग्लिश लिटरेचर. पहा, कळालं? समजलं? एक वाक्य देतो तुम्हाला सोडवायला. जमलं तर बघा, कॉमेंट मध्ये रिप्लाय द्या. दोन्ही डिग्रीचं देतो. एक मिनिट चालतं. Nothing is as heavy as iron. हे वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही काय करायचंय? कॉमेंट मध्ये पाठवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा थोडासा भाग राहिलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. काही विद्यार्थ्यांच्या याच्यानुसार एक एक चॅप्टर छोटा छोटा तो घेण्यात येत आहे. म्हणून याच्यात दुसरा एक प्रकार राहिलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर ठीक आहे. आशा आहे की निश्चितच समजलं असेल. हे 3 सूत्र लिहून घ्या. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी जाण्यापूर्वी एवढं सांगू इच्छितो की ज्यांनी कुणी व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा, गरजू विद्यार्थ्यांनाही पाठवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल.